मतदान केंद्र 353 जर पदवीधर मतदारसंघाचा आपण विचार करतो, सुजाण मतदार असतो, सुशिक्षित मतदार असतो आणि सुशिक्षित मतदारांच्या मतदारसंघात आजपर्यंत जेव्हा भारतीय जनता पार्टीची शक्ती अतिशय अल्प होती तेव्हाही आपण पदवीधर मतदारसंघामध्ये विजयी व्हायचोच। नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये तर मतदारांनी नेहमीच भरपूर आशीर्वाद दिला, भरभरून प्रेम केलं, मतरूपी आशीर्वाद नेहमीच पाठीशी उभा केला आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीची 1980 मध्ये स्थापना झाली तेव्हापासून सातत्याने 40 वर्ष या मतदारसंघामध्ये पदवीधर उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या नावाने नेहमीच निवडून आला आहे आणि आता तर राज्यामध्ये असणारा जो असंतोष आहे तो असंतोष व्यक्त करण्याची एक नामी संधी आहे आणि 1 तारखेला पदवीधर मतदार असंतोष व्यक्त करेल आणि राज्याला 1 नंबर करण्यासाठी या ठिकाणच्या उमेदवाराला निश्चितपणे निवडून देईल हा विश्वास आहे।